आमच्या दोघांच्या मध्ये जो कोणी येईल ना त्याला आम्ही असंच संपू. आणि याची सुरुवात आहे ना तुझ्यापासून झाली. आणि तुला काय वाटलं ग, तू काय पण करशील आणि आम्ही ते ऐकून घेऊ? माझ्या जयाला नको नको ते बोलली. तू काय म्हणाली होतीस की माझ्या घरातून चालते हो? अगं हे तिचंच घर आहे, उलट तूच तिच्या घरात आली आहे, कळलं का? आणि तू काय म्हणालीस? मी तुमच्या संसाराच्या मध्ये आले? अगं खरं तर तू आमच्या संसाराच्या मध्ये आले. दाजी जेव्हा तुला बघायला आले होते ना तेव्हाच आम्हा दोघांना आम्ही आवडलो होतो, पण मला कोणी विचारलंच नाही. आणि माझ्या अमोलला ना तुझ्याशी लग्न करावं लागलं. अगं तू तर आभार मान की तुला मी अजून जिवंत ठेवलंय. पण आता नाही, आता बस. आता ना मी तुला जिवंत जळणार. धरावईला सोडा मला, मी तुमच्या पाया पडते. सोडा मग तुमचं तर माझं प्रेम आहे. सोडा. तुला तर सोडणारच आहे ग. आणि तुला हा जो काय त्रास होतोय ना त्याच्यातून कायमची मुक्त करणार आहे, कळलं का? बोल, बोलशील का आता? बोल, बोलशील का? बोलशील का आता? बोल ना, बोलतेस की नाही? बोल ना, बोलतेस की नाही? उठ, लय लाड झाले आता तुझे. केव्हापासून मी तुला बोलते निर्लज्जासारखी नुसती बसून राहिली. उठ आणि निघायचं लगेच इथून. अगं ऐक ना सुरेखा, अगं झाली आमच्याकडून चूक, परत आम्ही असं काही करणार नाही. पण प्लीज पाठवू नको तिला. अगं तिचा क्लास बंद होईल. प्लीज ताई, मी तुझी माफी मागते. खरंच माझं चुकलं. मी परत असं कधीच नाही करणार. अगं भावनेच्या भरात मी वाहून गेली ग. खरंच नाही कळलं ताई मला. ताई माझे काहीच दिवस क्लास राहिलेत, प्लीज मला ते पूर्ण करू दे. क्लास संपले ना मी स्वतःच जाते इथून निघून. पण प्लीज ताई माफ कर ग, माझ्याकडून चुकी झाली. अगं तू सांगेन ते करतोय आम्ही. अगं तिच्या करिअरचा प्रश्न आहे ग, आणि देवाची शपथ घेऊन सांगतो की असं काय परत घडणार नाही. मी तुम्हाला दोघांना खरंच तेव्हा माफ केलं असतं. जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं होतं ना तेव्हा तुम्ही मला सगळं खरखर सांगितलं असतं ना तर नक्कीच माफ केलं असतं. पण तुम्ही एवढे दिवस तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली. आणि मी इतक्या दिवस स्वतःला दोषी समजित राहिले की मी चुकीचा विचार तर नाही ना करत तुमच्याबद्दल. पण काल आणि आज तुम्ही दोघांनी पार हद्दच पार केली. 2 मिनिट मी घराबाहेर गेले नाही तर तुम्ही लगेच गुलगुल चालू केलं. मी घरी असताना सुद्धा तुम्ही अशी चाळी करतात. हे बघा, ते मला बाकी काय माहिती नाही. एक पाठी ह्या घरात ही राहील नाहीतर मी राहील. आता तुम्हीच ठरवा, या घरात तिला ठेवायचं की मला ठेवायचं. तुला जायची काही गरज नाही इथून, पण मला प्लीज तिच्यासोबत 2 मिनिटं बोलू दे. ठीक आहे, बोला. इथे नाही, आतमध्ये जाऊन बोलतो. काय ते माझ्या समोरच बोला, कारण तुम्हाला एकान दिलं ना की तुम्ही काय करतात नाही ते चांगलंच माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. अगं मी खरं सांगतो, तसं काय आम्ही करणार नाही. पण प्लीज मला तिच्यासोबत 2 शब्द तरी बोलू दे. काय ते इथेच बोला. सुरेखा, मी तुला वचन देतो, ती इथून निघून जाईल. पण प्लीज आमच्या दोघांना थोडं तरी बोलू दे. ठीक आहे, जा. जय, रडू नकोस आता. मला माहित होतं एक ना एक दिवस हा येणार मग. आणि लक्षात ठेव, मी तुला कधीच सोडून नाही जाणार. अगं तुझ्यासोबत जगलेला एक ना एक दिवस माझ्या आयुष्यातला सुंदर दिवस होता. नाही दाजी, आता सगळं संपलंय. तुमच्यासोबत मी अख्खं आयुष्य घालवायचं स्वप्न बघितलं होतं, आता तेही स्वप्न तुटलेलं आहे. दाजी बघा ना, ताई किती नशीबवान आहे ना, तिला तुम्ही मिळालात. आणि माझं नशीब किती फुटकं आहे ना. अगं तू असं का बोलतेस? तू असं धीर सोडला तर मी काय करायचं? अगं तू जे स्वप्न पाहिले होतेस ते मी पण पाहिले होते. माझंच नशीब मला वाईट म्हणावं लागेल, कारण मी एक पुरुष असून सुद्धा मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत नाही राहू शकत. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याच विचारात होतो मी. आणि एक लग्न झालेला पुरुष काय एखाद्या आवडत्या स्त्री सोबत नाही राहू शकत? लोक का त्यांना जगून देत नाही?
दाजी याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. पण लोकांना पुरुषांना नावं नाही ठेवत, नावं ठेवतात फक्त आम्हाला. जाऊ द्या, मी येते. असं का बोलते तू? काळजी घ्या तुमची आणि मला विसरा तुम्ही. मीही तुम्हाला विसरण्याचा प्रयत्न करेल. असं नको ना बोलू, मी नाही विसरणार तुला कधीच. आणि मी तुला प्रॉमिस करतो, मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल. तू अजिबात टेन्शन नको घेऊ. अहो, मी तुमची साथ कधीच नाही सोडणार आणि तुमच्याशिवाय जगण्याचा विचार देखील करू नाही शकत. आता या मेहुणीला तुम्ही गमवायचे की मिळवायचे हे तुमच्या हातात आहे. जय, तू टेन्शन घेऊ नको, मी नक्कीच ह्यातून काहीतरी मार्ग काढेल. झालं का तुमचं बोलून? हो. आलो सोडून मी हिला. का? ती जेव्हा आली होती तेव्हा तुम्ही तिला आणायला गेलते का? नाही ना? मग आता पण जायचं नाही. ती जशी आली तशीच जाईल. कारण ती आता एवढी मोठी नक्कीच झाली का तिला एकटीला जाता येईल. जया, अगं अशी अचानक का आलीस? क्लास संपला का तुझा? अगं ए पुरी, बाळा, ए बाळा, अगं दरवाजा उघड. काय झालंय पुरीला? अहो ऐकलत का? काय रे? अहो बाहेर या जरा. काय झालं आता हिला? काय रे, का ओरडतेस? अहो ही पोरगी बघा ना. कोण? अहो आपली जया. मग कधी आली ती? ही काय आत्ताच आली, थेट रूम मध्ये गेली, काही बोलली पण नाही, काय उत्तर बी देईना झाली. तुम्ही सुरेखाला फोन लावा बरं. काय तिच्याशी भांडणं करून आली का काय, काय माहिती. बरं बरं, लावतो थांब. काय झालं बाळा तुला? अशी अचानक येऊन दरवाजा लावून बसलीस, मग आम्ही काय समजायचं? जया, खरं खरं सांग, तू तिच्याशी भांडणं तर करून आली नाहीस ना? अगं मग काय झालं? अजून तर तुझा क्लास संपायला बरेच दिवस बाकी आहे ना. संपला क्लास. ते म्हटले घरी बसून अभ्यास करा. अगं मग तिकडच थांबून अभ्यास करायचा ना. तूच म्हणलीस ना घरी अभ्यास होत नाही म्हणून. कशाला? क्लास पुरतं गेली होती ना, म्हणून नाही थांबली मी तिकडे. आणि आपलं घर असताना दुसऱ्यांच्या घरी कशाला थांबायचं? दुसऱ्याचं घर? अगं तुझी बहीण आहे ती कधीपासून परकी झाली तुला? खरं खरं सांगा जया, भांडणं तर नाही ना केलीस तू? अगं आई, माणूस प्रवास करून दमलेला आहे. घरात कंपल्सरी आहे का आलेला तुमच्याशी बोललंच पाहिजे म्हणून? अगं तू अशी तोंड पाडून आलीस, रूम मध्ये आलीस, कडी लावून बसली, काळजी वाटते का आम्हाला म्हणून विचारलं. ए बरं जाऊ दे, प्रवास करून आली, दमली ती, आपण तिच्या संग नंतर बोलू. चल तू ठीक आहे. कर आराम. आता जर मी यांच्याशी भांडत बसले तर हे अजून तिचाच विचार करत. त्यामुळे मला यांच्याशी भांडण करून नाही जमणार. जयाला त्यांच्या मनातून काढून टाकलंच पाहिजे. हे जर मी करू शकले तरच मी जिंकणार, नाहीतर नाही. पोरगी ना नक्कीच तिच्या सगळं भांडणं करून आलेली. तुम्ही सुरेखाला फोन लावा बरं. खरं काय खोटं ते लगेच कळलं. अरे पण तिला सांगायला नको का आपल्याला? आपल्याला कसं कळणार? आता तिची चूक असेल तर ती तोंडाने सांगणार आहे का माझी चूक आहे म्हणून? तुम्ही सुरेखाला फोन लावा. बरं थांब, लावतो मी सुरेखाला फोन. लागला.
बोला ना अण्णा. कशी आहेस बाळा तू? स्पीकरवर करा ना, मला ऐकू द्या. बरी तुम्ही काय करताय? काय नाही बसलो तर आम्ही दोघं पण. बरं मला एक सांग, ही जया अशी अचानक का निघून आली ग? तुझ्याशी काही भांडण तर केलं नाही ना? का पाहुणीशी भांडली? नाही असं काही नाही. तिचे क्लास संपले होते म्हणून ती आली. मी तिला म्हणलं होतं थांब म्हणून, पण तिनं नाही ऐकलं माझं. मग तिला कसं बळजबरी ठेवणार ना मी इथं. ए सुरेखा, तुम्ही दोघे काही आमच्यापासून लपवून तर ठेवत नाही ना? नाही असं काही नाही. घे आई संग बोल. हॅलो बाळा, मी आई बोलतेय. हा बोल नाही, मी चांगली. तू कशी आहेस? हा मी पण बरी आहे. ऐक ना, या की तू आणि जावं एक दिवशी घरी. लय दिवस झाले तुम्ही आले बी नाही. हा सांगते मी त्यांना सुट्टी काढायला. बरं आई ठेवते मग मी फोन. हा ठेव. हा चला जेवण करून घेऊ. मला भूक नाहीये, तू जेवून घे. अहो असं काय करताय? मी तुम्हाला एकटं सोडून कसं जेऊ? प्लीज जा तू इथून, मला एकटं राहू दे. मला माहिती तुम्ही जयाचा विचार करत आहे. एक बायको म्हणून मला या गोष्टीचा खूप राग यायला पाहिजे, पण मग मी मगाशी विचार केला आणि तुम्हाला माफही केलं. मला खरंच तुमच्याबद्दल काहीच राग नाही. जो राग होता तो गेला आणि आता तुम्ही पण तो विषय डोक्यातून काढून टाका. असं समजा की काही झालंच नाही. तुमच्याकडून जे काही झालं त्यात खरंच तुमची चूक नाही आहे. मला खरंच कळतंय का तुम्ही त्या गोष्टीमध्ये वाहवत गेले आणि तुमचं स्वतःहून नियंत्रण राहिलं नसेल. तुम्ही अजिबात विचार करू नका की मला काय वाटेल. मी जेव्हा तुमच्याशी लग्न केलं होतं ना, तेव्हाच ठरवलं होतं की तुम्ही कोणतीही चूक केली ना की मी तुम्हाला माफ करेल. त्यामुळे मी तुम्हाला माफ केलंय. फक्त आता अशी चूक परत कधीच करू नका, माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि माझी खात्री की आता तुम्ही माझा इथून पुढे विश्वास कधीच नाही तोडणार. मी बायको आहे तुमची. तुमची साथ कधीच नाही सोडणार. तुम्हाला एकटं कधीच पडू नाही देणार. बरं चला आता जेवण करून घेऊया. तू चल पुढे आलोच. लवकर या. कुठं अडकून ठेवले मी स्वतःला. एवढं सगळं होऊनही सुरेखा एवढी प्रेमाने वागते माझ्याशी. कोणाला मिळते अशी बायको? तिच्या जागी जर दुसरी कोणी असती तर एवढ्यात माहेरी निघून गेली असती. पण ती अजूनही माझी साथ द्यायला तयार. पण मग जयाला कसं विसरू? मला तिला या घरात बघायची सवय झाली. दरवाजा उघडला तर असं वाटतं की ती आतमध्ये येईल आणि मला मिठी मारली. मला जशी मुलगी पाहिजे होती, ज्या मुलीचे मी स्वप्न बघत होतो, ती मुलगी जया आहे, सुरेखा नाही. हॅलो जया, अगं मला तुझी खूप आठवण येते. मला पण तुमची खूप आठवण येते. मला करमत नाहीये तुमच्याशिवाय. अगं मला पण तुझ्याशिवाय करमत नाही. मला तर असं वाटतंय आत्ता तू दारात येशील आणि मला आतमध्ये येऊन घट्ट मिठी मारशील. दाजी, मला तुम्हाला भेटायचंय. मला पण भेटायचंय तुला. ऐका ना, मला काहीच माहित नाही. तुम्ही लगेच मला भेटायला या ना. अगं पण कुठं भेटायचं? अहो कुठे निघाले एवढे अचानक मध्ये? ऑफिसवरून कॉल आलता, अर्जंट बोलावलंय. अहो मग थोडंसं खाऊन जा ना. नको, भूक नाही मला. किती वेळ लागेल तुम्हाला यायला? उशीर होईल मला आणि रात्री माझी वाट बघू नको. तू जेवून घे. लवकर या, मी वाट पाहिन तुमची. दाजी, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तुम्हाला माहित आहे, मी तिकडून आल्यापासून असं वाटतं किती दिवस झालं मी तुम्हाला भेटलीच नाही. एक एक सेकंड मोजत होती.
आणि खरंच मला नव्हतं वाटलं की तुम्ही मला भेटायला याल. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुला भेटायला येऊ शकतो मी. मला असं वाटलं मी तिकडून आले की तुम्ही मला विसरून जाल. जी माणसं हृदयात असतात ना, आपण त्याला कधीच विसरू शकत नाही. काहीतरीच तुमचं. तू लाजली ना, खूप छान दिसते. हा का? हो. काय करू शकता तुम्ही माझ्यासाठी? तू म्हणशील ते. लग्न कराल माझ्यासोबत? चल मंदिरात. मला असं वाटायचं ना की मीच एकटी एकतर्फी प्रेम करते तुमच्यावर, पण आज तुम्ही ना मला दाखवून दिलं की मी जेवढं तुमच्यावर प्रेम करते ना तेवढंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता. बघेल ना कोणीतरी इथे. बघू दे की. त्यांना कुठं माहितीये की मी तुझा दाजी आणि तू माझी मेवणी म्हणून. आणि माझी एवढी बिनधास्त मेवणी बाई कधीपासून एवढी लाजायला लागली? तुमच्या प्रेमात पडल्यापासून. हो का? मग आता काय करायचं? तुम्ही सांगा काय करायचं. The number you have dialed is currently unavailable. Please try again later. आपके द्वारा डायल किया गया नंबर फिलहाल उपलब्ध नहीं है. कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश. हो, किती फोन लावले तुम्हाला? फोन बंद होता माझा. बरं, फ्रेश व्हा तुम्ही, मी जेवायला वाढते आपल्याला. मी बाहेरून जेवण आलोय, तू जेवून घे. अहो, वयात आलेल्या मुलीचं लग्न केलं ना म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि नोकरीचं काय म्हणताय ना, तिला सासरी गेल्यावर लग्न काय नोकरी करायची ती करू द्या. आणि उद्यापासून तुला गरज नाही डबा बनवायची. अहो, पण तुम्हाला बाहेरचं जेवण आवडत नाही ना. अगं पण इतक्या दिवस तर तुझ्या लग्नाचा कायच विषय नव्हता, आणि असं कसं अचानक मध्येच? सूर्यकाने काय सांगितलंय का? काहीतरी सांगितलं असेल उलट सुलट. आई अण्णाच्या मनामध्ये एवढं काय तिने पेरलंय की आई अण्णा माझं लग्न लावून द्यायला निघालेत. नक्की काहीतरी झाले तिच्या बरोबर. नक्की ती भांडणं करून आली आहे सुरेखा सोबत. मला नाही करायचं लग्न.